जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आजचा विषय आहे की पाकिस्तान आणि चीन वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्रास देत असतात, आपल्या विरुद्ध लढाई करत असतात, आपल्या विरुद्ध हायब्रिड वॉर चालवत असतात, आपल्या विरुद्ध ग्रे झोन वॉर चालवत असतात, आपल्या विरुद्ध अनरिस्ट्रिक्टेड वॉर चालवत असतात. तर त्याला भारताने कसं प्रत्युत्तर दिलं, आपण काही महत्त्वाच्या घटना बघू ज्या या वर्षामध्ये या आठवड्यामध्ये घडलेल्या आहे, ज्यामुळे भारताची जी सुरक्षा आहे ती अजून जास्त मजबूत झालेली आहे. सर्वात पहिले एक रिपोर्ट तयार करण्यात आलेला आहे एक्झिम बँककडून. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की भारत आफ्रिकेमधल्या देशाला त्यांची शस्त्राची आणि सुरक्षेची जी गरज असते ती अगदी पूर्णपणे पूर्ण करू शकतो. आणि त्या निमित्ताने एक भेट झाली होती आफ्रिकेतल्या राष्ट्रांशी आणि आपली, आणि त्यामध्ये आफ्रिकेला आपण कुठली शस्त्र पुरवायची यावरती करार करण्यात आले. ही चांगली बाब आहे. यामुळे देशामध्ये इंडस्ट्री ही वाढेल, स्मॉल स्केल सेक्टर वाढेल आणि युवकांना नोकऱ्या मिळतील. दुसरा मुद्दा आहे की भारताचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल मनोज पांडे हे गेले होते भूतानला, आणि त्यांनी भूतान आणि भारत यांचा संरक्षण करार आहे. जर चीननी जर त्रास दिला पुन्हा डोकलामध्ये असो की अजून कुठे असो, तर भूतानचं रक्षण करणं हे आपलं काम आहे. तर त्याकरता या दोघांच्यामध्ये वाटाघाटी झाल्या आणि याच्यानंतर प्रत्येक वर्षी भूतानचं सैन्य आणि भारतीय सैन्य युद्ध अभ्यास करत असतं भूतानमध्ये जाऊन, की जर भूतानवरती हल्ला झाला तर काय. याच्याशिवाय भारतीय सैन्याने एक नवीन युनिफॉर्म ज्याला कॉम्बॅट ड्रेस बनायचं किंवा वाघ्या ड्रेस बनायचं तो तयार केलेला आहे. तर ती आपल्या माहिती करतात. एक चांगली बातमी आर्थिक दृष्टीने अशी होती की आपलं जे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ज आहेत या आठवड्यामध्ये 6 अब्ज डॉलर्सनी ते वाढले. म्हणजे आपला जो इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट म्हणजे आयात आणि निर्यात चाललेली आहे, यामुळे आपल्याला चांगलं यश मिळालेलं आहे आणि आपली अर्थव्यवस्था ही वेगाने पुढे जात आहे. कारण आपल्या तुलनेमध्ये जगातल्या इतर राष्ट्रांना त्यांची अर्थव्यवस्था अतिशय खालच्या लेवलला जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो मात्र थोडा गंभीर आहे. नॅशनल कॅपिटल रिजन किंवा दिल्लीमध्ये गेल्या 2-3 आठवड्यापासून प्रचंड धूर पसरलेला आहे. तिथली हवा ही विषारी झालेली आहे आणि रोज आपण वर्तमानपत्रामध्ये वाचू शकाल की तिथे जी हवा आहे ती अत्यंत विषारी आहे. तिथली हवा अत्यंत विषारी आहे. त्यामुळे अनेक जण आजारी पडत आहेत. या 2-3 महिन्यामध्ये ज्या वेळेला ही हवा विषारी होते तर त्यावेळेला दिल्लीमध्ये मृत्यूचं प्रमाण हे वाढतं. म्हातारी माणसं असो की लहान बाळं असो की ज्यांना पहिलेच काहीतरी थोडीशी रोगराई झालेली आहे, ज्यामुळे त्यांचं जे इम्युनिटी आहे ती कमी झालेली आहे, असे वेगवेगळे लोक असतात, त्यांना खूप त्रास होतो. आणि हे कशामुळे होतं तर दिल्लीच्या आजूबाजूला पंजाब आहे, तिथे मोठ्या प्रमाणामध्ये राईस म्हणजे पॅडी हे पीक उगवलं जातं आणि त्याच्या ते पीक कापल्यानंतर त्याचा जो खालचा जो भाग राहतो तो खालचा भाग जो असतो तो जाळला जातो आणि तो जाळल्यामुळे जो सगळा विषारी धूर तयार होतो तो धूर सगळ्या दिल्लीला कव्हर करतो. आणि हे शेतकरी जे आहेत पंजाबचे हे ऐकायला तयार नाहीत. सरकार गव्हर्नमेंटनी त्यांना अनेक गोष्टी देण्याचा प्रयत्न केला. काहीला ते मशीन मधून ते जे खालचा जे दांडा असतो की ज्याच्यावरती लागलेला असतो राईस वगैरे ते कापण्याकरता किंवा एक केमिकल देण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे ते तिथेच जळेल. या लोकांना कळत नाही, या शेतकऱ्यांना कळत नाही की यामुळे जो विषारी धूर होतो त्यामध्ये दिल्लीमधले लोक अक्षरशः मारले जात आहेत. लहान मुलांना प्रचंड त्रास होतो. आणि परंतु हे न ऐकणारे लोक आणि त्यांना सरकार काहीही करू शकत नाही. त्यांना इतकं लाडावून ठेवलेलं आहे की त्याच्यामुळे दिल्लीला अजून तरी पुढचे 2 महिने अशा प्रकारची विषारी हवा आहे त्यामध्ये राहावंच लागेल. आणि एअर क्वालिटी इंडेक्स असतो
तर तो इंडेक्स आता 400च्या पुढे गेला आहे. म्हणजे याचा अर्थ हवा जी आहे ती अत्यंत विषारी आहे. दिल्ली सरकारने आपलं शाळांना आता बंदी घातलेली आहे, तिथे वाहनांना बंदी घातलेली आहे, परंतु याने काहीही फरक पडणार नाही. मुख्य आहे की जे धान्य जाळलं जातं, जो कडबा जाळला जातो तो जर थांबवता आला तरच हे जे विषारी वायू 3 महिने दिल्लीकरांना त्यात श्वासोच्छ्वास घ्यावा लागतो तरच ते थांबवू शकतं. परंतु हे शेतकरी ऐकायला तयार नाहीत आणि दिल्ली सरकारची किंवा पंजाब सरकारची त्यांना थांबवण्याची हिंमत नाही. दुसरा जो मुद्दा आहे तो एक ब्लास्ट झाला कोइंबतूर जो तामिळनाडूमध्ये आहे. त्याच्यामध्ये झालं असं की एक यंग मुलगा सिलेंडर घेऊन जात होता, मंदिरापाशी ब्लास्ट झाला, त्यामध्ये तो मारला गेला. तामिळनाडू सरकारने पहिले हे लपवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की केवळ सिलेंडर ब्लास्टमुळे गडबड झाली, परंतु नंतर ज्या वेळेला नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी तिथे आली तर त्यावेळेला दिसलं की त्याच्या गाडीमध्ये स्फोटक पदार्थ सुद्धा होते, त्याच्यामध्ये खिळे आणि इतर बॉम्बला लागणारं सामान होतं. त्याचा आयसिसशी पण संबंध होता. त्याचे काही साथीदार आता पकडण्यात आलेले आहे. म्हणजे मतपेटीच्या राजकारणाकरता तामिळनाडू सरकार गुन्हेगारांचा तपास करायलाच तयार नव्हतं आणि नेमकं हाच प्रकार पुष्कळशा प्रमाणामध्ये पश्चिम बंगालमध्ये सुद्धा केला जातो. तिथे काही बॉम्ब ब्लास्ट झाला, काही झालं तर सरकार ते लपवण्याचा प्रयत्न करतं आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीला तिकडे येऊ देत नाही. हे देशाच्या सुरक्षेकरता अत्यंत धोक्याचं आहे. याच्या पुढची बातमी आहे की पुंछ जे काश्मीरमध्ये आहे तिथे पाकिस्तानच्या बाजूनी 3 दहशतवादी येत होते, त्यांना मारण्यामध्ये भारतीय सैन्याला यश मिळालं. याकरता सैन्याचं आपण कौतुकच करायला पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलची एक काउंटर टेररिझम कमिटी आहे, म्हणजे दहशतवाद विरोधी कमिटी आहे पूर्ण जगाची. तर त्यांची यावेळेला मीटिंग झाली आणि आपण प्रयत्न करून ती मीटिंग भारतामध्ये घडवली. आणि ही मीटिंग कुठे झाली तर हॉटेल ताजमध्ये त्याला करण्यात आलं, जिथे दहशतवादी हल्ला झाला होता. आपल्याला आठवत असेल की 26/11चा हल्ला हा तिथे झाला होता आणि त्याच्यात किती लोक मारले गेले होते याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे सगळ्या देशांचे जे तिथे प्रमुख होते त्यांना बघता आलं की तो हल्ला नेमका कुठे झाला, कसा झाला. आणि याच्याशिवाय त्यांना नंतर दिल्लीला सुद्धा घेऊन जाण्यात आलं आणि पार्लमेंटवरती जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याविषयी माहिती देण्यात आली. आणि या मीटिंगमध्ये अनेक गोष्टींवरती लक्ष केंद्रित करण्यात आलं. खास तर जे ऑनलाईन उग्रवाद जो वाढवला जातो आहे, ऑनलाईन जी रिक्रुटमेंट केली जाते त्याच्याविषयी, ऑनलाईन जे पैसे एकत्र केले जातात त्याच्याविषयी, क्रिप्टोकरन्सीचा कसा वापर केला जातो त्याच्याविषयी, आणि अनमॅन्ड एरियल सिस्टीम म्हणजे ड्रोन्सचा वापर करून पाकिस्तान भारताच्या पंजाब राज्यामध्ये अफूगांजा चरस कसा पाठवतोय त्याविषयी माहिती देण्यात आली. लक्षात असावं की मागच्या वर्षी 100हून जास्त ड्रोन्स ड्रग्स घेऊन, अफूगांजा चरस घेऊन हे आले आपल्या पंजाबमध्ये. त्यांना आपण पाडू पण शकलो नाही, म्हणजे BSF जे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे त्यांनाही त्यांना पाडता आलं नाही. 8 ड्रोन्सची पकडली गेली, बाकीची तशीच येऊन सामान टाकून गायब झाली. तर याच्यामुळे किती धोका आहे. पंजाबमधल्या आज मानलं जातं की जवळजवळ 30-40% युवक हे नशेच्या आहारी गेलेले आहेत. तर पाकिस्तान आता खालिस्तानी दहशतवादाच्या ऐवजी हा जो अफूगांजा चरसचा जो दहशतवाद आहे तो वाढवतो आहे आणि नेमकं हेच आपण जगाच्या समोर टाकण्याचा प्रयत्न केला. आशा करूया की त्यांना ते कळालं असावं. एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की टाटा कंपनी जी भारताची आहे आणि एअरबस कंपनी ही जी एक युरोपियन कंपनी आहे जी विमानं बनवते, त्यांच्यामध्ये एक प्रचंड मोठा करार झालेला आहे आणि C-295 नावाचं एक मोठं एअरक्राफ्ट भारतीय हवाई दलाकरता भारतामध्ये बनवलं जाईल. मी पुन्हा रिपीट करतो की हे एअरबस आणि टाटा यांचं एक जॉईंट व्हेंचर असेल आणि दोघंही मिळून ही विमानं भारतामध्ये बनवतील. याचा फायदा काय
एक तर भारतीयांना उद्योगधंदा मिळेल, दुसरं भारताची इंडस्ट्री डेव्हलप होईल, तिसरं याची किंमत थोडी कमी असेल, चौथं लक्षात असावं की हे प्रायव्हेट कंपनी टाटाच्या बरोबर ज्यांचा करार झालेला आहे. पहिले भारत सरकार म्हणायचं की तुम्ही जे बनवायचं ते आमची जी एअरक्राफ्टची जी कंपनी आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जी बँगलोरला आहे त्यांच्याबरोबर बनवा, परंतु बाकीच्या जगाचे कारखाने हे त्यांच्याबरोबर बनवायला तयार नव्हते, कारण हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लिमिटेड जी आहे त्यांची जी क्षमता आहे, एफिशियन्सी जी आहे ती अतिशय पुअर आहे आणि त्यांच्याबरोबर काम करायला कुठलाही देश तयार नाही, हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि आता टाटांच्या बरोबर काम करायला मात्र हे तयार आहेत. तर आज 40 अशी विमानं पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये भारतात बनतील. यामुळे भारतीय सैन्याला फार मोठा फायदा होईल आणि याच्याशिवाय जमलं तर आपण परदेशातल्या इतर राष्ट्रांना सुद्धा ही विमानं विकू शकतो. हे फार चांगलं आहे, कारण आपण सगळ्याच गोष्टी भारतामध्ये स्वतः संशोधन करून बनवू शकत नाही, परंतु ज्या हाय क्लास कारखाने आहेत की जे पहिले एक्झिस्टिंग आहेत त्यांची मदत घेऊन जर आपण भारतामध्ये ते बनवलं तर आपल्याला नक्कीच फायदा होईल, की नेमकं तेच करण्याचा प्रयत्न आता केला जातो आहे. ही भारताकरता एक अतिशय चांगली बाब आहे. जो पुढचा प्रश्न आहे की DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यांनी एक अँटी बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स नावाची एक सिस्टीम आहे त्याच्याविषयी संशोधन केलं आणि एक AD-1 नावाचं एक मिसाईल टेस्ट केलं. म्हणजे नेमकं काय आणि त्यामध्ये त्यांना यश मिळालं. म्हणजे काय, शत्रू ज्या वेळेला आपल्यावरती विमानाच्या मदतीने हल्ला करतो किंवा मिसाईल्स म्हणजे क्षेपणास्त्राच्या मदतीने हल्ला करतो, तर त्याच्या विरुद्ध आपलं रक्षण करण्याकरता आपण एक मिसाईल तयार केलेलं आहे ज्याचं नाव आहे AD-1 आणि हे 300-400 किलोमीटरपर्यंत हे काम करू शकतं. यामुळे शत्रूचा मिसाईल हल्ल्याला ते मिसाईल किंवा ती क्षेपणास्त्र भारतामध्ये पोचायच्या आधीच आपण त्याला बर्बाद हे करू शकतो. तर हे जे यश आहे हे अर्थात चांगलं आहे. आपल्याला अशा प्रकारचं संशोधन हे चालूच ठेवावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये ड्रोन्स जी भारतामध्ये येत आहेत पाकिस्तानच्या बाजूनी त्यांना थांबवण्याकरता सुद्धा आपण आपली विमानं जी आपले जे मिसाईल्स आहेत ती तयार करतो आहे. याच्याशिवाय नेक्स्ट मुद्दा आहे की आपलं जे इंटरनेटचं नेटवर्क असतं, जे नेटवर्क जे आपण जे वापरतो कम्युनिकेशन करता म्हणा किंवा डेटा पाठवण्याकरता म्हणा किंवा टेलिफोन करता म्हणा किंवा आपलं इंटरनेट करता म्हणा, तर त्याकरता आपण जनरली जे वापर करतो आहे जमिनीच्या वरती OFC म्हणजे एक केबल असते, त्या केबलच्या मदतीने आपण करतो. किंवा दुसरं आपण बघितलं असेल की वेगवेगळे टॉवर्स असतात प्रत्येक शहरामध्ये ज्यांच्या मदतीने आपले मोबाईलचे कॉल किंवा इंटरनेट कनेक्शनसुद्धा जातं. आणि याच्याकरता जी जे टेक्निकल मदत लागते ती स्पेस म्हणजे आकाशातून किंवा अवकाशामध्ये जे आपले सॅटेलाईट्स तिथे असतात त्यांच्या मदतीने आपण ते करतो. म्हणजे सॅटेलाईटच्या मदतीने टेलिफोन कम्युनिकेशन्स, मोबाईल कम्युनिकेशन्स, इंटरनेट कम्युनिकेशन्स या सॅटेलाईट याच्याकरता त्याचा वापर हा केला जातो. परंतु ज्यावेळेला ट्रॅफिक जास्त असतो त्यावेळेला केबलचा वापर हा जास्त केला जातो, उदाहरणार्थ शहरांच्या आत. आता आपलं जे आंतरराष्ट्रीय लोकांशी जे कम्युनिकेशन चालतं तर ते त्याकरता समुद्राच्या आतून अंडर सी केबल्स या ले केल्या जातात, त्यामुळे ते कम्युनिकेशन करणं हे अतिशय स्वस्तामध्ये पडतं. तर त्याच्यामध्ये आपलं जे कौशल्य आहे ते कमी आहे आणि भारताने याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. अर्थात आपल्याकडे हे तंत्रज्ञान नाही, परंतु आपली मित्रराष्ट्र जपान आणि साऊथ कोरियाकडे हे आहे, तर त्यांची मदत घेऊन आपण याचा वापर जो आहे तो आपण करायलाच पाहिजे. याच्या पुढचा जो भाग आहे तो आहे मेक इन इंडियाच्या बाबत. मेक इन इंडियाच्या बाबत आपण ठरवलेलं आहे की कुठलीही शस्त्र यापुढे आपण आयात करायची नाही, ती भारतामध्ये बनवायची. अर्थात त्याकरता भारतीय कारखाने, प्रायव्हेट कारखाने यांना आपण प्रोत्साहन देतो आहे. आणि आता भारतीय सैन्याने 5 वेगवेगळ्या शस्त्रांची जी रिक्वायरमेंट आहे ती इंडस्ट्रीला दिलेली आहे आणि सगळ्या इंडस्ट्रीला सांगितलं आहे
की आम्हाला 5 गोष्टी पाहिजे. नंबर 1, मॅन पॅक हाय फ्रिक्वेन्सी सॉफ्टवेअर डिझाईन रेडिओ सिस्टीम, म्हणजे एक वेगळी रेडिओ सिस्टीम असते जी सैन्याला आपल्याला कम्युनिकेशन करता पाहिजे, ती आम्हाला पाहिजे. दुसरं, ड्रोनना तोडण्याकरता सिस्टीम पाहिजे. तिसरं, इन्फंट्री ट्रेनिंग वेपन्स असतात, प्रत्येक वेळा गोळीबार करणं हे सोपं नसतं, तर त्याकरता जर सिम्युलेटरचा वापर करता आला तर त्यांनी आपले पैसे पुष्कळसे वाचतील, ते करायला पाहिजे. याच्याशिवाय आपली जे आर्टिलरी म्हणजे तोफखाना असतो, त्यांचे जे बॉम्ब्स असतात त्यांना जर आपल्याला गाईड करून जास्त ॲक्युरेट बनवता आलं तर त्याचा आपल्याला फायदा होईल. तर त्याच्याकरता सुद्धा आपण कारखान्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही ते करा. पुढची बातमी आहे की पाकिस्तानमध्ये सध्या जो गोंधळ चाललेला आहे त्याच्याविषयी आपल्याला माहिती आहे की इम्रान खान जो आहे त्याच्यावरती हल्ला करण्यात आला, त्याला 4 गोळ्या मारण्यात आला, तो वाचला. मी पाकिस्तानच्या याच्यामध्ये जास्त जात नाही, त्यांच्या आतल्या राजकारणामध्ये. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की याच्या पुढे पाकिस्तानमध्ये काय होईल. इम्रान खान आता शहबाज शरीफना चॅलेंज करतो आहे, इम्रान खान पाकिस्तानी सैन्याला चॅलेंज करतो आहे. तर याच्या पुढे येणाऱ्या दिवसामध्ये इम्रान खान इस्लामाबादला वेढा घालेल का, इम्रान खान सैन्याच्या विरुद्ध आपली कारवाई जास्त वाढवेल का, इम्रान खान जो आहे तो बाकीच्या राजकीय पक्षाशी भांडतच राहील की त्यांच्यामध्ये एकी होईल, याच्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होईल, असे अनेक प्रश्न आहेत. परंतु एवढं नक्की की पाकिस्तानमध्ये अक्षरशः गृहयुद्ध सुरू आहे. सध्या त्यांची जी इकॉनॉमी आहे ती अतिशय कठीण परिस्थितीमध्ये जाते आहे आणि यावेळेला ते इकॉनॉमी म्हणजे आर्थिक प्रगती करायच्या ऐवजी अजूनसुद्धा एकमेकाशी भांडण्यामध्ये गुंतलेले आहेत, हिंसाचारामध्ये गुंतलेले आहेत की जे त्यांच्याकरता अतिशय धोक्याचा आहे. याचा पुढचा जो विषय ज्याच्याविषयी मी बोलणार आहे ते म्हणजे चीनच्या विरुद्ध कारवाई करण्याकरता आपण आपल्या मित्र राष्ट्रांची मदत घेतली पाहिजे, ज्यामुळे आपला खर्च कमी होईल आणि चीनच्या विरोधात आपण काम करू शकू. तर नेमकं काय कुठली मित्र आपल्याला मदत करता आहेत. लक्षात असावं की आत्ता शी जिनपिंग हे पुन्हा निवडून आले आणि निवडून काय आले, त्यांनी स्वतःला पुन्हा एकदा चीनचं राज्यकर्ता म्हणून नियुक्त केलेलं आहे आणि आता ते आयुष्यभर राहणार आहेत. आणि हे सरळ आहे की येणाऱ्या काळामध्ये चीन आपलं सैन्य वाढवेल, आपली आक्रमकता वाढवेल. तर याकरता बाकीच्या राष्ट्रांकडनं आपल्याला कशी मदत मिळते आहे. एक मदत जपानकडे मिळते आहे की जपान आता आपल्या भूमीवरती हायपरसॉनिक मिसाईल्स तैनात करण्यात आहे, ज्यामुळे जर चीनच्या नौदलाने हल्ला केला तर त्यांना ते प्रतिहल्ल्यांनी जबाबदार राहू शकतात. दुसरी बातमी अशी आहे की काही देश आहेत साऊथ अमेरिकेचे किंवा इव्हन नॉर्थ अमेरिकेचे की ज्यांच्याकडे फारसं मोठं सैन्य नाही आणि चीनी ज्या बोटी असतात त्या तिथे जाऊन त्यांच्या समुद्रामध्ये मासेमारी करतात की ज्याला आपण अवैध मासेमारी असं म्हणू शकतो, ज्याला आपण पोचिंग असं म्हणू शकतो. तर असे इक्वेडॉर नावाचं जे स्टेट आहे तिथे हे मासेमारी चीनची चालू होती आणि USA कोस्ट गार्डनी जाऊन चीनी ज्या फिशिंग बोट्स होत्या त्यांना तिथून धक्का मारून बाहेर काढलं. लक्षात असावं की आपले समजा आपण भारतापुरतं बोलायचं म्हटलं तर भारताचे मच्छीमार हे फक्त किनारपट्टीवरती मासेमारी करतात, परंतु चीनचे जे मच्छीमार आहेत समुद्राच्या आत जाऊन डीप ओशनमध्ये जाऊन आणि अशा ठिकाणी जिथे कोणी मासेमारी करत नाही, खास तर जी बेटं असतात पॅसिफिकमध्ये किंवा तिथे जाऊन करतात. आणि आपले मच्छीमार जे आहेत ते त्यांनी अंदमान निकोबारपाशी जाऊन मच्छीमारी करायला पाहिजे की जी आपलीच बेटं आहेत, त्यांनी लक्षद्वीप बेटापाशी जाऊन मच्छीमारी करायला पाहिजेत, ते करत नाहीत की जे त्यांनी करायला पाहिजे. पुढचा प्रश्न असा आहे की चीनचे जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स जे वेगवेगळ्या देशामध्ये होतात त्यांच्यावरती अनेक वेळा हल्ले होतात, म्हणून आता चीननी ठरवलेलं आहे की ते आपले प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज तिथे पाठवतील आणि आपल्या लोकांचं रक्षण हे करतील. याच्यावरून कोणालाही कळून यावं की चीनच्या विरोधात जगामध्ये केवढा राग आहे. पुढचा मुद्दा आहे की कॅनडाने चीनी फर्म्स ज्या कॅनडामध्ये लिथियम नावाचा मिनरल काढायची तिथल्या खाणीमधून त्यांना आता बंदी घातली आहे.
कारण लिथियम एक अतिशय क्रिटिकल असा भाग आहे, क्रिटिकल अशी धातू आहे ज्याचं फार प्रचंड महत्त्व आहे. आता चीनला थांबवण्याकरता त्याला आता हे अशा प्रकारचं खाणकाम हे थांबवण्यात येतं आहे. पुढचा मुद्दा आहे की नेदरलँड्सला अमेरिकेने प्रेशर टाकलेलं आहे की जी चिप टेक्नॉलॉजी असते, जे सेमीकंडक्टर्स असतात, त्याचा व्यापार चीनच्या बरोबर अजिबात करायचा नाही याबद्दल प्रेशर टाकलं जात आहे. यामध्ये आपण पण प्रेशर टाकतो आहे, ज्यामुळे चीनचं जे तंत्रज्ञान आहे ते मागे पडेल आणि चीनची जी क्षमता आहे भारताच्या विरुद्ध काम करण्याची ती हळूहळू कमी होईल. पुढचा मुद्दा आहे की फ्रान्सची मदत घेऊन इंडियन ओशन आणि पॅसिफिक ओशनमध्ये जी चीनी जहाजांची जी घुसखोरी आहे त्याला आपण तोंड देण्याचा प्रयत्न करतो आहे. फ्रान्स आता मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची जहाजं ही इंडो पॅसिफिकमध्ये तैनात करत आहे. याच्याशिवाय तैवानला आपण मदत करतो आहे आणि याच आठवड्यामध्ये तैवानचं एक व्यापारी शिष्टमंडळ भारतामध्ये येणार आहे आणि आपण तैवानबरोबर वेगवेगळे करार करून आपण अर्थातच तैवानची मदतसुद्धा घेणार आहे आपल्या तंत्रज्ञानाची क्षमता वाढवण्यामध्ये. आत्ताच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेने आपली US नॅशनल डिफेन्स स्ट्रॅटेजी 2022 करता त्यांनी जगासमोर मांडली. हा एक अतिशय मोठा विषय होईल ज्याच्याविषयी बोलायला आपल्याला पुरेसा वेळ नाही, परंतु मी एवढंच सांगू आपल्याला इच्छितो की ही स्ट्रॅटेजी भारताच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. 2 कारणामुळे. एक तर यामध्ये ते भारताच्या बरोबर टेक्नॉलॉजिकल कोऑपरेशन म्हणजे तंत्रज्ञानाचं कोऑपरेशन करायला तयार आहेत ही माहिती मिळते. आणि अमेरिका ही तंत्रज्ञानाची महाशक्ती आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला देशाकरता लागणारं तंत्रज्ञान जर जास्त वेगाने मिळालं तर आपली आर्थिक प्रगतीच काय, आपली इव्हन मिलिटरी प्रगती ही जास्त वेगाने होऊ शकते, जी होण्याची शक्यता आता खूपच जास्त आहे. आणि पुढचा मुद्दा आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की चीन आमचा नंबर 1 शत्रू आहे आणि चीनच्या विरोधामध्ये आम्ही काम करणारच. तर हे मुद्दे तिथे कव्हर करण्यात आलेले आहे. तर मला वाटतं की या सगळ्यामुळे आपल्याला दिसून येईल की आपण आपल्या मित्र राष्ट्रांची मदत या सगळ्यामध्ये कशा प्रकारे घेतो आहे. बोलायला पुष्कळ आहे. पुढच्या वेळेला आपण ज्यावेळेला भेटू चीनचं इन्फॉर्मेशन वॉर म्हणजे माहिती युद्ध कसं लढलं जातं याच्याविषयी बोलू. चीन जगाची जी मीडिया आहे त्यांना ती कसं विकत घेते आहे त्याच्याविषयी बोलू. आणि मुख्य महत्त्वाचं असं की हे सगळं करण्याकरता आपण प्रत्युत्तर कसं द्यायला पाहिजे त्याच्याविषयी आपण बोलू. आणि ऑकस म्हणजे ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स यांची जी एक सिक्युरिटी अरेंजमेंट झाली होती त्यांनी काय प्रगती केली होती या विषयावरती बोलू. आणि युक्रेन युद्धामध्ये नवीन काय घडलं या सगळ्यांविषयी बोलू. तर हे अनेक मुद्दे आपल्या पुढे बोलण्याकरता आहे. परंतु आज मी इथेच थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. जय हिंद.